नमस्कार. ज्यांनी आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेलं आहे असे हॅपी कस्टमर आपल्या सोबत आहेत. स्केटिंग क्षेत्रातले उद्योजक नामांकित खेळाडू सचिन आमीन सर आपल्या सोबत आहेत आणि आपण आपल्या हॅपी कस्टमर सोबत थेट गप्पा मारणार आहोत की त्यांनी आमची सेवा उपलब्ध केल्यानंतर त्यांना आलेला त्यांचा अनुभव त्यांनी आरआरसी सोबत शेअर केलेला आहे. नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. काय वाटतं सर तुम्हाला, तुम्ही आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन अप्लाय केलं त्याच्यानंतर तुम्हाला येणारा अनुभव हा कसा आहे? नमस्कार, मी सचिन आमीन, स्केटिंग कोच व रेनबो स्वीट्स या नावाने माझं शॉप आहे. इंटरनेट कनेक्शन जेव्हा माझ्याकडे होतं आधीचे, तेव्हा जो मला त्रास व्हायचा, मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही आरआरसी इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन घ्या. त्याच्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा त्रास या कनेक्शनमुळे झाला नाही. त्याच्यामुळे माझ्या दुकान आणि माझं घर या दोन्ही ठिकाणी मला अतिशय व्यवस्थितशीर स्पीड मिळते आहे इंटरनेटमुळे, आणि म्हणून मी अतिशय खुश आहे आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल की त्यांनी आरआरसी इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावं. नक्कीच. आणि हॅपी कस्टमर म्हणून तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत जुळण्याची एक सुंदर संधी मिळणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि हॅपी कस्टमर म्हणून तुम्ही थेट माझ्याशी गप्पा मारणार आहे. म्हणजे अँकर नेहासोबत तुम्हाला भेटण्याची आणि बोलण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गेल्या वर्षात रस्ते अपघातात मोठी हानी, पुढील वर्षात रस्ते अपघात टाळण्याची गरज. महावितरणच्या फॉल्टी बिलांनी ग्राहक त्रस्त, ग्राहकांकडून वसुलीचा महावितरणचा नवा फंडा. अकोल्याचा लोकल पालकमंत्री होणे नाहीच, पुढील 2.5 वर्षासाठी स्थानिक पालकमंत्र्याची वाट. वाटाणे, भरताची वांगे, मेथीची मागणी वाढली, भाज्यांचे भाव स्थिरावले, गृहिणींना दिलासा. अकोल्याचा घसरलेला पारा वाढला, थंडीचा जोर काही दिवस शहर बोचणार. आता सविस्तर बातम्या. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या विविध अपघातात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 19 व्यक्ती गंभीर आणि 17 जण किरकोळ जखमी झाले. शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. गत काही महिन्यांपूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अमरावती विभागाच्या वतीने NHAI मार्फत अमरावती चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. बडनेरा अकोला 76 किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग येतो. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा दुप्पट झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे या रस्त्याचा दर्जा सुधारल्यानंतरही अपघाताची मालिका सुरूच आहे. अपघाताची ही संख्या चिंतनीय असून वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालविण्याची गरज आहे. अनियंत्रित आणि बेशिस्त वाहतुकीचे बळी अनेक जण ठरतायत. मरणाऱ्या व्यक्तींच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडते. त्यामुळे वाहन चालविताना नियंत्रित आणि नियमानुसार वाहन चालविणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढत आहेत. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या विविध अपघातात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 19 व्यक्ती गंभीर आणि 17 जण किरकोळ जखमी झाले. शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. महावितरणच्या अकोला शहर विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात विजेची भरमसाठ वीज बिले लावून अव्वाच्या सव्वा वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. यामध्ये अनेक ग्राहकांना फॉल्टी या गोंडस नावाखाली बिले बजावत ग्राहकांकडून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. दिलेली वीज बिले भरानंतर बोला अशी भाषा वीज ग्राहकांसोबत महावितरण कर्मचाऱ्यांकडून बोलल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी
अकोला परिमंडळाला प्राप्त झाल्या आहेत. अकोला शहर अंतर्गत आणि ग्राहकांना फॉल्टी बिले देण्यात येत असून मीटर बदलून सांगितल्यास मीटर पुरविण्याची जबाबदारी ही महावितरणची असताना सुद्धा ग्राहकांकडून नवीन मीटरची खरेदी करून घेण्यात येत आहे. ग्राहकांना बाजारामधून विकत आणलेल्या मीटरचे भाडे सुद्धा वसूल करण्यात येत आहे. तुमचेच मीटर व तुमच्याच मीटरचे भाडे आम्हाला द्या, अशा प्रकारे पठाणी वसुली हे महावितरणकडून सुरू आहे. महावितरणकडून सुरू असलेल्या पठाणी वसुलीवर कुणाचाच अंकुश नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असून आर्थिक भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. अकोला जिल्ह्यात 5 पैकी 3 जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे. मागील 2.5 वर्षाच्या कार्यक्रमात भाजपचे 4 आमदार असूनही मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र यावेळी विधानसभेतील आमदार आहेत, परंतु जिल्ह्याला याही वेळी मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न जिल्हावासियांना पडला आहे. या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपच्या 4 उमेदवारांपैकी अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे रणधीर सावरकर व अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकडे, मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळेल याची अपेक्षा जिल्ह्याला होती. मात्र यावेळी मंत्रिपद मिळाले नाही. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला राबविला तर पुढील 2.5 वर्षात मंत्रिपद मिळण्याची शक्यता जिल्हावासियांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे 2.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या 2.5 वर्षात अकोल्यातील आमदारांपैकी एका आमदाराला मंत्री का केले नाही याची चर्चा संपूर्ण अकोल्यात आहे. अकोल्याला मंत्रिपद देण्यास टाळाटाळ का असा प्रश्न या निमित्त चर्चेला जात आहे. हिवाळा सुरू झाल्याने काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढली आहे, पण अद्यापही काही भाज्यांचे दर कमी झालेले नाहीत. त्यात कांदा, लसूण, शेवग्याच्या शेंगा, वाटाणे, तुरीच्या शेंगा आदींचा समावेश आहे. दुसरीकडे पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथी, पालक, मुळा, कोथिंबीर आता आवाक्यात आली आहे. पालेभाज्यांची 10 रुपये जुडीने विक्री होती आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात पालेभाज्यांचा वापर वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढते. यंदा परतीचा पाऊस व बदललेल्या हवामानाचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसल्याने काही भाज्यांची आवक अद्यापही वाढलेली नाही. त्यात कांदा, लसूण, शेवगा, बटाटे आदींचा समावेश आहे. त्यामुळेच या भाज्यांचे दर कमी झालेले नाहीत. दुसरीकडे मेथी, कोथिंबीर, पालक, मुळ्याचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. बाजारात लसूण 400 रुपये किलो, कांदे 60 रुपये, शेवग्याच्या शेंगा 400, वाटाणे 100, तुरीच्या शेंगा 100 रुपये प्रति किलोने विक्री होत आहेत. तसेच बटाटे 50, अद्रक 160, भोपळा 60, गाजर 40, भेंडी 60, गवार 69, टोमॅटो 50, वालाच्या शेंगा 60, लिंबू 60, शिमला मिरची 60, पत्ताकोबी 40, गिलके 60, भरताची वांगी 60, चवळी 60, वांगी 60 रुपये प्रति किलोने, तर मेथी, कोथिंबीर, पुदिन्याची जोडी 10 रुपयांना मिळते आहे. बदलत्या ऋतुमानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन व किमतीवर परिणाम झाला आहे. कांदा, लसूण, शेवगा, वाटाण्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे ग्राहक मेथीच्या भाजीला पसंती देत आहेत. या भाजीची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. वसुंधरेच्या रक्षणाचा वसा घेऊया, क्षणक्षण ऊर्जा वाचवूया हा संदेश देत गावोगाव जनजागृती करण्यासाठी ऊर्जा रथ आज जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ झाला. जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून रथाचा शुभारंभ केला. ऊर्जा रथाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात गावोगाव ऊर्जा संवर्धन, वसुंधरेचे रक्षण याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक विजय काळे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. सौर ऊर्जेचा वापर वाढायला हवा, कारण ही हरित ऊर्जा असल्यामुळे पर्यावरणपूरक संसाधन म्हणून सौर ऊर्जा महत्त्वाची आहे. याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. ऊर्जा रथाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. ऊर्जेची समाजामध्ये प्रचंड मागणी आहे. तसेच मागणी आणि पुरवठा यामध्ये तुटवडा निर्माण झाला तर अडचणी निर्माण होतात. विजेचा योग्य वापर त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. भविष्यातील गरज ओळखून ऊर्जा साधनांचा वापर करावा लागणार आहे. या दृष्टीने जनजागृती मोहीम जिल्ह्यात महत्त्वाची ठरणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करता यावे यासाठी सरकारकडून राज्यातील बस स्थानकांवर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले.
सन 2013 साली या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र मध्यवर्ती बस स्थानकातील हिरकणी कक्ष वापराविना कुलूप बंद आहे. हिरकणी उपक्रमाच्या प्रभावी जनजागृतीत सरकारी यंत्रणा कमी पडल्याने हिरकणी योजनेला खो बसला आहे. प्रवास तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. अनेक मातांना आपल्या तान्हुल्याला सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था, स्वच्छ परिसर नसल्याने सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊन त्या स्तनपान टाळतात. त्याचा परिणाम बाळाच्या स्वास्थ्यावर होत असतो. या सर्व बाबींचा विचार करून ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क काउन्सिलने केलेल्या सूचनेवरून सरकारकडून राज्यातील बस स्थानकांवर लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र आणि सुरक्षित हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. सध्या मात्र येथील हिरकणी कक्ष कुलूपबंद असून प्रवेशद्वारा शेजारी हिरकणी कक्षाची चावी चौकशी कक्षामध्ये उपलब्ध असल्याच्या सूचना फलक लावण्यात आला आहे. हिरकणी कक्षाविषयी स्तनदा मातांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनजागृतीचा अभाव असल्याने राज्यातील अनेक हिरकणी कक्ष वापराविना पडून आहेत. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असून शेतमालाच्या भाववाढीला प्रोत्साहन दिले जाईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. त्याचबरोबर निवडणुकीत घोषणा केल्याप्रमाणे भावांतराचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी चर्चा होणार असल्याने शेतातील उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन मालाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अधिवेशनात भाव वाढतील या आशेने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. सोयाबीन पिकाला असलेला बाजारभाव लक्षात घेऊन दरामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. दरवाढ होत नसेल तर निवडणुकीत भाजपाने दिलेले भावांतरचा फायदा तरी शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भावांतरचा पैसा तरी किमान शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची गरज आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कडाक्याची थंडी, थंडगार वारा, शेकोटीचा आधार, शेत शिवारात अंधाराचे साम्राज्य, हातात काठी आणि उजेडासाठी बॅटरी. वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी जागरण, शेत शिवारात असे चित्र दिसून येत आहे. वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून हुळहुळी भरत आहे. अशा कडाक्याच्या थंडीच्या काळात वन्य प्राण्यांपासून पिकाच्या रक्षणासाठी शेतात जागते रहोची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या शेत शिवारात खरीप व रब्बी हंगामातील पिके आहेत. शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. हातरुण, लोणागरा, हातला, मालवाडा, बोरगाव, वैराडे, सोनाळा, निमकर्दा परिसरातील शिवारात वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या कष्टाने जगवलेल्या पिकांवर वन्य प्राणी हल्ला चढवत असून पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. कपाशी, तूर, गहू, हरभरा, रब्बी, ज्वारी, भाजीपाला पीक व अन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी शेतात पिकांचे संरक्षण करत आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेली पिके वन्य प्राणी नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर संकट निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जाऊन पिकाचे रक्षण शेतकरी करतात. मोठ्या कष्टाने जगवलेली उभी पीक वन्य प्राणी नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर संकट निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संबंधित विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आज माझ्या शेतामध्ये रानडुकराचं खूप नुकसान आहे आणि पूर्ण या तुरीच्या भरोश्यावर आमचं जीवन होतं. आता पहिलं सोयाबीन पूर्ण मातीमोल झालं आणि आता या डुकराचा सत्यानाश तुम्ही पाहून घ्या. हे शेतामध्ये काय कंडिशन केली त्यांनी. पूर्ण आमचं तुरीच्या भरोश्यावर पूर्ण हे 12 महिन्याची किस्त काढली. आमचा घर खर्च सर्व हे असून तरी रानडुकराच्या या हैदोसामुळे
सत्यानाश झाला आहे. रोजची अर्धा एकर पाऊण एकर तूर खाणं लावली आहे. त्यामुळे यांना मारायची परमिशन द्यावं, नाहीतर वन विभागानं काही ना काही आम्हाला तातडीची मदत करण्यात यावी. शहरात सलग चौथ्या दिवशी किमान तापमान 10 अंश नोंदवण्यात आले. उत्तरेकडून वाहणारे वारे जिल्ह्यातून विना अडथळा वाहत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. जोपर्यंत या वाऱ्यांची दिशा बदलणार नाही तोपर्यंत किमान तापमान वाढणार नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. शहरात यंदा गेल्या 4 वर्षांच्या तुलनेत थंडीचे प्रमाण जास्त आहे. 4 दिवसांपासून किमान तापमान 10 अंशांवर स्थिरावले आहे. त्यामुळे अकोलेकर चांगलेच गारठले आहेत. शहरात बुधवारी सकाळी 9 वाजता किमान तापमान 10.8 अंश होते. तसेच दुपारी कमाल तापमान 30 अंश नोंदवण्यात आले. एका आठवड्यापासून कमाल तापमान 30 अंशांच्या आत आहे. सायंकाळनंतर गारठा वाढत असल्याने रस्त्यावरील वर्दळ मंदावते. उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून अतिथंड वारे वाहत असल्याने गारठा वाढलाय. जिल्ह्यात काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळची थंडीचा कडाका कमी झाला होता. तापमान थोडे वाढले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गेल्या वर्षात रस्ते अपघातात मोठी हानी. पुढील वर्षात रस्ते अपघात टाळण्याची गरज. महावितरणच्या फॉल्टी बिलांनी ग्राहक त्रस्त. ग्राहकांकडून वसुलीचा महावितरणचा नवा फंडा. अकोल्याचा लोकल पालकमंत्री होणे नाहीच. पुढील 2.5 वर्षासाठी स्थानिक पालकमंत्र्याची वाट. वाटाणे, भरताची वांगे, मेथीची मागणी वाढली. भाज्यांचे भाव स्थिरावले. गृहिणींना दिलासा. अकोल्याचा घसरलेला पारा वाढला. थंडीचा जोर काही दिवस शहर बोचणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?